नमस्कार. लोकसेवा जी.के या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण येणाऱ्या सरळ सेवा भरती, पोलीस भरती आणि हायकोर्ट भरती आणि इतर सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे आणि परीक्षेमध्ये येणारे प्रश्न यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर आपण वेळ न दवडता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिटोसिन हे नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे महत्त्वाचे संप्रेरक आहे. आता आपण थोडक्यात याचं स्पष्टीकरण बघूया. ऑक्सिटोसिन हे नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक असलेलं संप्रेरक आहे. आणि पुरुषांमध्ये कोणतं संप्रेरक असतं? तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक असतं. आणि याचा उपयोग काय होतो? जे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकामुळे आवाज मोठा होतो, दाढी मिशा येते आणि शुक्राणूंची निर्मिती होते. यासाठी टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये कोणतं असतं? तर इस्ट्रोजन हे महिलांमध्ये असणारं महत्त्वाचं संप्रेरक आहे. यामुळे मासिक पाळीची सुरुवात, स्तनांचा आकार वाढणे आणि आवाज मृदू होणे यासाठी इस्ट्रोजन हे संप्रेरक महत्त्वाचं आहे. आणि बर्थ हार्मोन काय आहे? तर प्रोजेस्टेरॉन हे गर्भधारणेसाठी आणि बाळंतपणासाठी अत्यंत महत्त्वाचं असं संप्रेरक आहे, जे की महिलांमध्ये असतं. पुरुषांमध्ये एकच असतं की टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमध्ये असतं आणि बाकीचे हे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि ऑक्सिटोसिन हे महिलांमध्ये असणारे संप्रेरक आहेत. आता पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते? याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. भारतामध्ये कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते? तर पश्चिम बंगाल. आता याचं आपण स्पष्टीकरण बघूया. पश्चिम बंगाल याचं उत्तर आपण तांदळाचं सर्वाधिक जास्त उत्पादन पश्चिम बंगाल या राज्यात होतं. पश्चिम बंगाल हे तांदूळच नव्हे तर भाजीपाला उत्पादनातही देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगाल हे काय तांदळातही पहिल्या क्रमांकावर आहे आणि भाजीपाला उत्पादनातही पश्चिम बंगाल पहिल्या क्रमांकावर आहे. हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली होती? 1965 मध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली होती. हरित क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित होती? तर गहू आणि तांदूळ या पिकांशी संबंधित होती. हरित क्रांतीची सुरुवात 1965 आणि गहू आणि तांदूळ या पिकांशी हरित क्रांतीशी संबंधित होती. आता हरित क्रांतीचे जनक बघूया. जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण? तर नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत. आणि 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर स्वाती नाईक यांना 2023चा डॉक्टर नॉर्मन बोरलॉग पुरस्कार देण्यात आला होता. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? M.S. स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण? तर वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. 3 लक्षात ठेवा. जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग, भारतीय हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन आणि महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक. आता पुढचा प्रश्न बघूया. म्हणजे आता तांदूळ या पिकाशी संबंधित संस्था बघूया. तांदूळ संशोधन संस्था कुठे आहे? तर कटक ओडिशा या ठिकाणी राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे. आणि जागतिक तांदूळ संशोधन कुठे आहे? तर मनिला, फिलिपाईन्स या ठिकाणी जागतिक तांदूळ संशोधन संस्था आहे. आणि महाराष्ट्रातील तांदूळ संशोधन संस्था कुठे आहे? तर कर्जत आणि साकोली या ठिकाणी महाराष्ट्रातील तांदूळ संशोधन संस्था आहे. भारतात कोणते राष्ट्रीय म्हणजे कटक ओडिशा येथे राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था, मनिला फिलिपिन्स येथे जागतिक तांदूळ संशोधन संस्था आणि महाराष्ट्रात कर्जत आणि साकोली येथे तांदूळ संशोधन संस्था आहेत.
आता भारतातील प्रसिद्ध तांदूळ बघूया. गोविंदभोग हा ब्रँड, तांदळाचा ब्रँड कोणत्या राज्याचा आहे? तर पश्चिम बंगाल. गोविंदभोग हा तांदळाचा ब्रँड पश्चिम बंगालचा आहे. कटरनी राईस कोणत्या राज्याचा आहे? तर बिहार राज्याचा आहे. काला नमक हा तांदळाचा प्रकार मणिपूरमध्ये आहे. आणि बोकासोल हा आसाममध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातील कोणत्या तांदळाला GI टॅग मिळालेला आहे? तर आजरा घनसाळ, कोल्हापूर आणि आंबेमोहोर या तांदळांना महाराष्ट्रात GI टॅग मिळालेला आहे. अजून एक विशेष माहिती बघूया. जीवनसत्व अने परिपूर्ण असलेला राईस कोणता आहे? तर गोल्डन राईस हा जीवनसत्व अने परिपूर्ण असलेला राईस आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. इसवी सन 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता या ठिकाणी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली? आता याचं योग्य उत्तर बघूया. लॉर्ड वेलेस्ली. इसवी सन 1800 मध्ये हिंदी लोकांसाठी कलकत्ता या ठिकाणी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना लॉर्ड वेलेस्ली याने केली. आता याचं स्पष्टीकरण बघूया. लॉर्ड वेलेस्ली याने केली होती. आता लॉर्ड वेलेस्ली बाबत विधान बघूया आपण. फोर्ट विल्यम कॉलेजचे संस्थापक होते. लॉर्ड वेलेस्ली हे फोर्ट विल्यम कॉलेजचे संस्थापक होते. आणि 1798 मध्ये तैनाती फौजेची पद्धत कोणी आणली? तर लॉर्ड वेलेस्ली. तैनाती फौज म्हणलं की लॉर्ड वेलेस्ली. फोर्ट विल्यम कॉलेजचे संस्थापक लॉर्ड वेलेस्ली. 1798 मध्ये तैनाती फौजेची पद्धत लॉर्ड वेलेस्ली. आणि पहिल्यांदा तैनाती फौजाचा स्वीकार करणारं पहिलं संस्थान कोणतं होतं? तर हैदराबाद हे तैनाती फौज स्वीकारणारं पहिलं संस्थान होतं. आता थोडक्यात थोडे आहे ते हे बघूया आपण, जे गव्हर्नर जनरल वगैरे. लॉर्ड मेकाले काय? भारतातील पहिला कायदा सदस्य होते लॉर्ड मेकाले. भारतातील पहिला कायदा सदस्य लॉर्ड मेकाले होते. 1834च्या कायदा आयोगाचे अध्यक्ष लॉर्ड मेकाले होते. इंडियन पिनल कोड म्हणजेच IPC 1860च्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका कोणाची होती? तर लॉर्ड मेकॉले यांची होती. लॉर्ड मेकॉले हे भारताचे पहिले कायदा सदस्य होते. 1834च्या कायदा आयोगाचे अध्यक्ष लॉर्ड मेकॉले होते. आणि इंडियन पिनल कोड 1860 याची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका लॉर्ड मेकॉले यांनी बजावली होती. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक म्हणजे सतीप्रथा 1829ला जी सतीप्रथा बंद झाली ती लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळातच बंद झाली होती. आणि याचं सतीप्रथा बंद करण्यासाठी कोणी योगदान दिले महत्त्वाचं? तर राजा राम मोहन रॉय हे बंगाल प्रांतातून आणि नाना शंकर शेठ हे बॉम्बे प्रांतातून यांनी सतीप्रथेला पाठिंबा दिला होता. आता लॉर्ड डलहौसी. आधुनिक भारताचा निर्माता म्हणून लॉर्ड डलहौसींना ओळखले जाते. लॉर्ड डलहौसीने रेल्वे, पोस्ट आणि तार सेवा सुरू केली होती. आणि खालसा धोरण कोणी आणलं होतं? तर लॉर्ड डलहौसी याने खालसा धोरण आणलं होतं. तैनाती फौज म्हणलं की लॉर्ड वेलेस्ली, खालसा धोरण म्हणलं की लॉर्ड डलहौसी. पहिले कायदा सदस्य लॉर्ड मेकॉले आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि सतीप्रथा 1829ला सतीप्रथा कोणी बंद केली? तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1829 मध्ये सतीप्रथा बंद केली. आणि सतीप्रथा बंद करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला होता? तर बंगाल प्रांतातून राजा राममोहन राय आणि बॉम्बे प्रांतातून नाना शंकर शेठ यांनी पुढाकार घेतला होता. आता पुढची न्यूज बघूया. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी केलेली आहे? भीमा व गोदावरी नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी केलेली आहे? भीमा व गोदावरी. तर याचं योग्य उत्तर आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगेने वेगळी केलेली आहे. याची एक शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो, म्हणजे पर्वत आणि नद्या यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा आहे बघा.
वी न सा ता सा गो ह भी शक्रू असा यांचा क्रम आहे. पुढे दाखवतो तुम्हाला एक्सप्लेनेशन. विंध्य पर्वत म्हणजे ह्याचं वी घ्यायचं, ह्याचं वी न सा ता सा गो ह भी शक्रू म्हणजे ह्यांचं जर योग्य क्रम असा लक्षात ठेवला, विनसा तासा गो, वी न सा ता सा गो ह भी शक्रू असा जर क्रम पाठ केला तर जलविभाजक डोंगर आणि नद्या यांना वेगळी करणारे आपल्याला बरोबर सुटलं. मग आताचा प्रश्न काय होता, भीमा आणि गोदावरी यांना कोणत्या पर्वतरांगेने वेगळे केले आहे? तर हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेनं गोदावरी आणि भीमा या नद्यांना वेगळी केलेली आहे. तसंच बघा, नर्मदा नदीनं कोणत्या दोन पर्वता दरम्यान धावते? तर विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत या दरम्यान नर्मदा नदी धावते. नर्मदा नदीची लांबी किती आहे? म्हणजे नर्मदा नदीची लांबी महाराष्ट्रात नर्मदा नदी फक्त 54 किलोमीटर इतकी आहे. ती पण नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेला. तापी नदीच्या आता गोदावरी नदी आणि तापी नदी यांना कोण वेगळे केले? तर सातमाळा अजिंठा या रांगेने तापी आणि गोदावरीची खोरी वेगळी केलेली आहेत. हा क्रम असाच आहे. हा 100% पाठ करा मित्रांनो, कारण यावर बरेच प्रश्न येताना दिसतात. आता पुढचा प्रश्न बघूया. टोमॅटोला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? तर लायकोपीन मुळे टोमॅटोला लाल रंग प्राप्त होतो. लायकोपीन लाल म्हणजे ला वरून लक्षात ठेवा, लायकोपीन लाल. टोमॅटोला लाल रंग लायकोपीनमुळे येतो. पुढचा प्रश्न बघूयात. आता लायकोपीनमुळे लाल रंग, पिवळा रंग कशामुळे येतो? तर झॅन्थोपिनमुळे पिवळा रंग, झॅन्थोपिन पिवळा. लायकोपीन लाल, झॅन्थोपिन पिवळा. क्लोरोफिलमुळे हिरवा रंग प्राप्त होतो, क्लोरोफिलमुळे हिरवा रंग प्राप्त होतो. झॅन्थोपिन म्हणला की पिवळा, लायकोपीन म्हणला की लाल, क्लोरोफिल म्हणला की हिरवा. आणि क्लोरोप्लास्ट प्रकाश संश्लेषणासाठी काय आवश्यक असतं? तर क्लोरोप्लास्ट हे प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असतं. आता क्लोरोप्लास्ट म्हणजे काय? तर हरितलौकी, हरित कण म्हणजेच क्लोरोप्लास्ट. आणि प्रकाश संश्लेषणासाठी पानांमध्ये हरितलौकी असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि पानांना हिरवा रंग कशामुळे येतो? क्लोरोफिल याच्यामुळे हिरवा रंग येतो. झॅन्थोपिनमुळे पिवळा रंग येतो आणि लायकोपीनमुळे लाल रंग येतो. आणि सर्वाधिक प्रकाश संश्लेषण कोण करतात? तर शैवाल हे सर्वाधिक प्रकाश संश्लेषण करतात, कारण पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाणी जास्त आहे, 71% भाग आहे, आणि शैवाल हे पाण्यातच वाढतं. त्यामुळं सर्वाधिक प्रकाश संश्लेषण शैवाल करत असतात. शैवालांच्या अभ्यासाला काय म्हणतात? फायकोलॉजी. शैवालांच्या अभ्यासाला फायकोलॉजी म्हणतात. कवकांच्या अभ्यासाला मायकोलॉजी असं म्हणतात. शैवालांच्या अभ्यासाला फायकोलॉजी म्हणतात आणि कवकांच्या अभ्यासाला मायकोलॉजी असं म्हणतात. आणि जगातील सर्वात उंच वाढणारे झाड कोणतं आहे? जगातील सर्वात उंच झाड सिक्विया. सिक्विया हे जगातील सर्वात उंच झाड आहे. धान्याचा साठा, वितरण आणि विक्री करण्याचे कार्य कोणती संस्था करते? तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच FCI, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. बघूया आता, FCI म्हणजे धान्याचा साठा, वितरण आणि विक्री करण्याचे कार्य FCI करते. FCI म्हणजेच भारतीय अन्न महामंडळ. याची स्थापना कधी झाली? 1965ला. भारतीय अन्न महामंडळाची स्थापना 1965ला आहे. आणि कोणा अंतर्गत काम करते? तर केंद्रीय अन्न पुरवठा व ग्राहक मंत्रालयाअंतर्गत भारतीय अन्न महामंडळ कार्य करते. आता ग्रामीण आणि कृषी विभागाशी संबंधित संस्था बघूया. नाफेड. नाफेड म्हणजे काय? नाफेडचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन.
नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. नाफेडची स्थापना कधी झाली तर 1958 रोजी नाफेडची स्थापना झाली. नाफेडचे मुख्यालय आहे दिल्ली आणि नाफेड काय करते, कृषी संबंधित विक्रीला प्रोत्साहन देते नाफेड. अजून एक ग्रामीण विकासाशी संबंधित संस्था आहे नाबार्ड. नाबार्डचा रंगपर्व काय, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट हा नाबार्डचा लॉंग फॉर्म आहे. नाबार्डचा लॉंग फॉर्म काय, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्डची स्थापना कधी झाली तर 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना झालेली आहे. नाबार्डची स्थापना लक्षात ठेवा 12 जुलै 1982. आणि नाबार्डच्या स्थापनेची शिफारस कोणी केली होती तर बी शिवरामन यांनी नाबार्डच्या स्थापनेची शिफारस केली होती. नाबार्डचं मुख्यालय कोणतं आहे तर मुंबई येथे नाबार्डचे मुख्यालय आहे. आता हे नाबार्डचे प्रमुख आता बघून घ्या, आता बदललेले आहेत. हे जुने आहेत. नाबार्डचे प्रमुख बघून घ्या, नाहीतर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आता पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव कोण असतो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव कोण असतो तर याचं योग्य उत्तर आहे गट विकास अधिकारी म्हणजेच BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव असतो. आता ही आपली महाराष्ट्रातील पंचायत राज आहे, ही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. आणि देशात महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याची शिफारस कोणी केली होती तर बळवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. पंचायत राजची सुरुवात कधी झाली तर 2 ऑक्टोबर 1960 रोजी राजस्थान राज्यातील नागौर या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात झाली होती. कोणाच्या हस्ते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थान राज्यातील नागौर येथे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात झालेली होती. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. तर जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो. पंचायत समितीचा प्रमुख कोण, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव कोण असतो तर गट विकास अधिकारी म्हणजेच BDO हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव असतो. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. आणि ग्रामसेवक काय करतो तर जन्म मृत्यूची नोंद ठेवणे हे ग्रामसेवकाचं काम आहे. मांजरा पठार कोणत्या भागात आहे, म्हणजे मांजरा पठार कोणत्या भागात येतो तर याचं योग्य उत्तर आहे मराठवाडा. मराठवाड्यातील लातूर आणि बीड जिल्ह्यात मांजरा पठार येतं. मांजरा पठार कुठे आहे, लातूर आणि बीड जिल्ह्यात मांजरा पठार येतं. आता महत्त्वाचे पठार बघूया. सासवड पठार पुणे, सासवडचे पठार पुणे, कास पठार सातारा, खानापूरचे पठार सांगली, मालेगावचे पठार नाशिक, बुलढाणाचे पठार बुलढाणा आणि आर्वीचे पठार वर्धा. हे महत्त्वाचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. सासवडचे पठार पुणे, कास पठार सातारा, खानापूरचे पठार सांगली, मालेगावचे पठार नाशिक, बुलढाणाचे पठार बुलढाणा आणि आर्वीचे पठार वर्धा. मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. आणि यामध्ये किती, मराठवाड्यात 8 जिल्हे येतात आणि 76 तालुके येतात. मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे आणि यामध्ये 8 जिल्हे आणि 76 तालुके येतात. आणि मराठवाड्यातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर बीड हा मराठवाड्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न बघूया. संसद सदस्य नसूनही संसदेचा अविभाज्य भाग कोण असतात तर भारताचे राष्ट्रपती हे संसद सदस्य नसूनही संसदेचा अविभाज्य असे भाग असतात. आता महत्त्वाची कलम बघूया. यामध्ये संसदेचं कलम 79 कलम 79 मध्ये संसदाची तरतूद आहे. राज्यसभाचं कलम 80, कलम 81 मध्ये लोकसभा, कलम
79 संसद, कलम 80 राज्यसभा, कलम 81 लोकसभा, राष्ट्रपती कलम 52 नुसार आहे, पंतप्रधानाचं कलम 75 आहे आणि महान्यायवादी 76 आहे. महाधिवक्ता 165 आहे. महान्यायवादी कलम 76, महाधिवक्ता कलम 165. संयुक्त बैठकीची तरतूद कशात आहे तर कलम 108 मध्ये संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि ही संयुक्त बैठकीची तरतूद कोणाकडून घेतलेली आहे भारतीय घटनेत तर संयुक्त बैठकीची तरतूद ही ऑस्ट्रेलियाकडून घटनेत घेतलेली आहे. परत एकदा कलम रिवाइज करा. संसद 79, राज्यसभा 80, लोकसभा 81, राष्ट्रपती 52, पंतप्रधान 75, महान्यायवादी कलम 76, महाधिवक्ता कलम 165, संयुक्त बैठक कलम 108 आणि संयुक्त बैठकीची तरतूद भारतीय घटनेत ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक कोणी लिहिले? रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे. कोणतं? रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू, मध्य प्रदेश येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण कोलंबिया विद्यापीठात ME आणि PhD केले लंडन येथे आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे MSc आणि DSc ही पदवी घेतली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 रोजी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. मूकनायकची सुरुवात 1920 ला झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 साली 14 तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन घडवून आणले. 1932 साली महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. 1930 ते 1932 या तिन्ही गोलमेज परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते आणि महात्मा गांधी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी जी मसुदा समिती स्थापना केली होती त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तसेच भारताचे पहिला कायदेमंत्री म्हणूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कधी केला तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन कधी झाले तर 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला आणि हाच महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1990 साली भारतरत्न हा सन्मान देण्यात आलेला आहे. आता यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महत्त्वाची पुस्तके बघूया. बुद्ध अँड हिज धम्मा, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, रानडे, गांधी अँड जिन्ना आणि हू वेअर द शूद्रास ही महत्त्वाची पुस्तकं आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच कलम 32 ला भारतीय घटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे. आता महत्त्वाचे फॅक्ट बघूया. महत्त्वाचे प्रश्न बघूया. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेले सागरी गाव कोणतं आहे? प्रश्न काय आहे? ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेले सागरी गाव वेळास रत्नागिरी हे आहे. आणि जगातील सर्वात मोठे कासव कुठे आढळते तर गलापागोस बेटावर जगातील सर्वात मोठे कासव आढळते. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध सागरी गाव वेळास रत्नागिरी आणि जगातील सर्वात मोठे कासव गलापागोस बेटावर आढळते. पुढचा प्रश्न. 1949 मध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना कुठे झाली तर दिल्ली येथे. 1949 मध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झालेली आहे. आणि तानसेन महोत्सव कुठे आयोजित केला जातो तर ग्वाल्हेर, मध्य प्रदेश या ठिकाणी तानसेन महोत्सव
आयोजित केला जातो. हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणाऱ्या प्रदेशास काय म्हणतात? तर हिंदी महासागराकडे निमुळत्या होत जाणाऱ्या प्रदेशास द्वीपकल्प असे म्हणतात. द्वीपकल्प म्हणजे काय? तिन्ही बाजूनी पाण्याने आणि एका बाजूने जमिनीने वेढलेला प्रदेश म्हणजेच द्वीपकल्प होय. आता पुढचा प्रश्न बघूया. महात्मा गांधीजींचे वर्णन वन मॅन आर्मी म्हणजेच एका माणसाचे सैन्य असे कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन यांनी महात्मा गांधीजींचे वर्णन वन मॅन आर्मी असे केलेले आहे. लॉर्ड माउंटबॅटन होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटन होते. आता महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी दिली. तर महात्मा ही पदवी कोणी दिली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधींना महात्मा ही पदवी दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? तर फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी संस्कृत ग्रंथाचा जर्मनी भाषेत अनुवाद केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. घाशीराम कोतवाल हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? तर घाशीराम कोतवाल हे प्रसिद्ध नाटक विजय तेंडुलकर यांचे आहे. आता इतर महत्त्वाचं पुस्तक बघूया. श्रीराम लागू यांचं आत्मचरित्राचे नाव काय? लमाण. लमाण हे श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र आहे. आणि प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव केशवकुमार असे आहे. जर लेक्चर आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.